काही नियोजन सांगितलेलं आहे, किंबहुना गाड्या कमी करणं, परदेशी प्रवास टाळणं, हे सगळं जे आहे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने देशहित आणि राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. कोविडमध्ये देखील पाहिलं की काही लोक आता टिंगल करत आहेत, परंतु कोविडमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळे आपला देश सुरक्षितपणे कोविडमधून बाहेर पडला. किंबहुना इतर देशांना देखील आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी की वॅक्सिन देखील पुरवठा केला आणि त्यामुळे आज आपण त्यावेळची परिस्थिती पाहिली. कोविडची अनपेक्षित ते संकट होतं, त्या संकटातून देखील निभावून गेलो. याच्या मागे प्रधानमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचना होत्या आणि आता देखील जे त्यांनी सांगितलेलं आहे ते पुढच्या भविष्यामध्ये आपल्या देशातल्या नागरिकांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून काटकसरीचं नियोजन करावं, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या स्वागतार्ह आहेत. खरं म्हणजे त्या सूचनांचा आपण अंमल केला पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे, प्रत्येकाने ते आत्मसात केलं पाहिजे. याच्यावर यामध्ये जे काही त्यांनी प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे हे देशहितासाठी सांगितलं आहे. ते नेहमी म्हणतात नेशन फर्स्ट, राष्ट्र पहिलं आणि बाकी सगळं नंतर, आणि म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. मी स्वतः त्याची अंमलबजावणी आजपासून केलेली आहे. EV कारमधून मी ठाण्याहून मुंबईला आलो. माझ्या ताफ्यामधल्या ज्या अत्यावश्यक ज्या गाड्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने तेवढंच गाड्या ताफ्यामध्ये ठेवून इतर ज्या काही गाड्या कमी करण्याच्या देखील मी सूचना दिलेल्या आहेत. शरद पवारांनी ट्विट केलं आणि त्यांनी म्हणाले की सर्व पक्ष बैठक बोलवायला पाहिजे. मंत्र्यांच्या बाबतीमध्ये पण मंत्र्यांना आमच्या सूचना मी दिलेल्या आहेत की आपल्या कडून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत यामध्ये देशहित आहे, राष्ट्रहित आहे आणि म्हणून राज्याचं देखील हित आहे. म्हणून राज्यामध्ये भविष्यामध्ये कुठलीही चणचण तुटवडा भासू नये म्हणून हे आपण देखील त्याची अंमलबजावणी करावी. पंतप्रधानांनी आवाहन केलं, देशभरातून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो, परंतु विरोधक टीका करतायत. आज आव्हाडांनी असं म्हटलंय की पंतप्रधान भारताला 2000 वर्ष मागे घेऊन जात आहेत. पंतप्रधान खरं म्हणजे या देशाला पुढे घेऊन जात आहेत. या देशाची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 4थ्यावर 3ऱ्यावर आणली आहे. खरं म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जी आपण पाहतोय, एक आर्थिक महासत्ता बनवण्याचा आपल्या देशाला संकल्प त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणूनच इतर देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना भारताची अर्थव्यवस्था अतिशय मजबूत होती आहे. खरं म्हणजे असं जर आज देशाला मागं नेण्याचा कोणी आरोप करत असेल तर मी त्यांना सांगतो हे दुर्दैव आहे. त्याची निंदा जेवढी करावी तेवढी कमी आहे. कारण तुम्ही पाहिलं की देशाचे प्रधानमंत्री यांची लोकप्रियता जी आहे, आज आपण झालेल्या नुकत्याच पश्चिम बंगालमधल्या निवडणुका पाहिल्या, आसाममधल्या निवडणुका पाहिल्या, त्या बघितल्यानंतर आपल्याला कळेल की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास लोक ठेवत आहेत आणि म्हणूनच देशाला पुढे घेऊन जाणारा प्रधानमंत्री या देशाला लाभलेला आहे. पंतप्रधानांच्या ट्विट आव्हानानंतर शरद पवारांनी ट्विट केलं, देशाची नेमकी परिस्थिती काय हे जाणण्यासाठी सर्व पक्ष बैठक बोलवावी आणि सर्व पक्ष बैठकीत स्वतः पंतप्रधान असावेत आणि त्यांनी संपूर्ण विरोधी पक्ष असतील आणि इतर पक्ष असतील यांना सत्य परिस्थिती. पवार साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली त्या वेळेस सर्वांना विश्वासात घेऊनच ते पुढे गेलेले आहेत. म्हणूनच कोविडसारख्या संकटातून आपण बाहेर पडलो. या देखील संकटातून आपल्याला बाहेर पडायसाठी काही सूचना प्रधानमंत्री महोदयांनी केल्यात. त्याची अंमलबजावणी भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी केली पाहिजेत. कारण आता टीका करण्याची वेळ नाही आहे, आरोप करण्याची वेळ नाही आहे. टीका आणि आरोप करायला बरीच संधी आहे, परंतु आता एकत्र येऊन आपल्या भारताला, आपल्या देशाला या संकटातून बाहेर काढणं हे महत्त्वाचं आहे. रोहित पवारांनी शिवसेनेच्या बाबतीत एक असं भाकीत केले की 2029ला साधारणतः 22 आमदार हे भाजपामध्ये जातील असं म्हटले. कोणाचे? तुमचे शिवसेना पक्षाचे. खरं म्हणजे शिवसेना पक्ष मजबूत आहे आणि
शिवसेना ज्या वेगाने वाढती आहे, शिवसेनेवर जे लोक विश्वास ठेवतात हे आपण पाहतोय. दररोज इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, सामील होत आहेत. त्यामुळे त्यांनी आमची काळजी करू नये, त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी. ऑनलाईन बैठकांच्या बाबतीमध्ये देखील ज्या आवश्यक आहेत त्या बैठकांना आपल्याला प्रत्यक्ष हजर राहावं लागेल, ते प्रत्यक्ष जावं लागेल. परंतु ज्या काही ऑनलाईन बैठका घेता येतील त्या जरूर घेतल्या पाहिजेत. नीट परीक्षेचा मुद्दा एक अत्यंत महत्त्वाचा आहे. पेपर लीक झाल्यामुळे शेकडो विद्यार्थी, हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य कुठेतरी अंधारात आहे. राज्य सरकार या सगळ्या मागे नेमकं काय करते? बिलकुल, यामध्ये अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि लाखो मुलांचं भवितव्य जे आहे टांगणीला लागलेलं आहे. त्यामुळे यामध्ये ज्यांनी कोणी कसूर केलेली आहे, जे आरोपी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि हे केस CBI हँडल करते आहे. CBIमध्ये चौकशी चालू आहे. त्याच्यामध्ये जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच. एक शेवटचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील त्या नगरसेवकाला पुन्हा एकदा घर बांधून देत आहेत, जे घर महानगरपालिकेने पाडलं होतं, कारण की निदा खानला मदत केली होती आणि राहण्यासाठी. एकीकडे तुम्ही जे देशासाठी काम करत होते त्यांच्यासाठी तुम्ही घर बांधून दिलं आहे, मात्र इम्तियाज जलील निदा खानला ज्यांनी साथ दिली, सपोर्ट केला किंवा राहायला घर दिलं, त्यांना घर बांधून दिलं. आम्ही देशभक्ताला घर बांधून दिलं. ज्यांनी आपल्या पर्यटकांचा जीव वाचवला, स्वतःचा जीव धोक्यात घालून, त्याला दिलेलं आहे. अशा प्रकारचं कृत्य जे आहे हे योग्य नाही. नासिक में होने वाला सियस्त कुंभ मेला जो है वो ऐतिहासिक होगा. आज 13 अखाड़ों के जो संत महंत है वो साथ में थे. मुख्यमंत्री जी के मार्गदर्शन में बैठक हुई और वहाँ पर उन्हें प्रति अखाड़ा 5 करोड़ रुपया उनकी सोई सुविधा के लिए, और जो छोटे अखाड़े हैं उनको 15 लाख रुपए देने का निर्णय भी होगा. जिनकी अखाड़ों की ज़मीन जो है, जो आवश्यक है, उनको भी मुआवजा देना, उनको ज़मीन के बदले ज़मीन देना, इस पर भी निर्णय हुआ है. उनको बिजली का जो बिल है वो उनको भरना नहीं था, उन्होंने निवेदन दिया था, उस पर भी कुंभ मेला जो प्राधिकरण है वो उसका बिल अदा करेगा. वहाँ की सब व्यवस्था जो है, जो करोड़ों लोग यहाँ पर आएंगे, उनकी व्यवस्था, उनको पीने का पानी, गोदावरी का स्वच्छ और प्रदूषण मुक्त पानी, यहाँ पर स्वच्छता, साफ सफाई, वहाँ के हेल्थ के लिए जो इंफ्रास्ट्रक्चर खड़ा करना है, वहाँ ट्रैफिक के लिए, पार्किंग के लिए, सुरक्षा के लिए जो नियोजन करना है, वो सभी नियोजन का आराखड़ा बन चुका है. और यहाँ पर किसी भी कुंभ में आने वाले जो भाविक हैं उनको किसी भी तरह की असुविधा नहीं होनी चाहिए, इसका नियोजन सरकार कर रहा है. सर, आपने आज से EV कार यूज कर रहे हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी ने जो आह्वान किया था उसे महाराष्ट्र से अच्छा रिस्पॉन्स दिया, आपने कैसे स्टार्ट किया? देखिए, देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, इन्होंने जो ऐलान किया है, जो अपील की है लोगों से, वो देश हित के लिए की है, राष्ट्र हित को ध्यान में रखकर किया है. और इसलिए आज जो हम ईरान, इजराइल, अमेरिका का जो लड़ाई युद्ध है, यूक्रेन रशिया का युद्ध हुआ, ऐसे समय पर हमारे यहाँ प्रत्यक्ष युद्ध नहीं, फिर भी इसके परिणाम जो अगल बगल में जो देश है उन पर ज़रूर होता है. और इस पर ध्यान रखते हुए आगे हमारा भारत देश की जो जनता है, नागरिक 140 करोड़ जनता है, उनको कोई किसी भी तरह की तकलीफ ना हो, दिक्कत ना हो, कोई भी शॉर्टेज ना हो, इसलिए यही ध्यान में रखकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने ये अपील की हुई है, ये ऐलान किया हुआ है. इसे सभी लोग ने मान्य करना चाहिए, स्वीकारना चाहिए, क्योंकि कोविड में भी उन्होंने ऐसा ही कई नियोजन किया था, लोगों को अपील की थी. तब अनपेक्षित, अनएक्सपेक्टेड ऐसे जो संकट आया था, उसमें से भी हम लोग, हमारा देश बाहर निकला. हमारे देश ने, हमारे भारत देश के प्रधानमंत्री जी ने देश को तो सुरक्षित रखा ही, लेकिन अन्य देशों को भी वैक्सीन देने का काम किया उस वक्त, और इसलिए हमारा देश सुरक्षित कोविड में से बाहर निकला. इसलिए अभी जो है, जो हमारा जो क्रूड ऑयल है,
वो बाहर से आता है, इंपोर्ट हम करते हैं, और इसलिए उस पर भी मर्यादा है, लिमिटेशन है। और इसलिए जो हमारे पास तेल आ रहा है उसको हम कैसे पेट्रोल डीजल को कैसे बचाए, ये ध्यान में रखकर मोदी जी ने ऐलान किया है। इसका सभी महाराष्ट्र राज्य के सभी लोगों ने अमल करना चाहिए, उसका स्वागत करना चाहिए। मैंने खुद ही अपने से शुरुआत कर दी है। मैं आज सुबह से ईवी गाड़ी वापरना शुरू कर दी है। मेरे जो कॉन्वॉय है उसमें से भी जो आवश्यक गाड़ियां हैं उसको रखकर जितनी गाड़ियां कम कर सकते हैं वो हमें कम करनी चाहिए, ताकि पेट्रोल डीजल की बचत हो। यहाँ पर जो डॉलर है उसे बचाए रखना ये भी ज़रूरी है। और इसीलिए ये जो प्रधानमंत्री महोदय जी ने जो ऐलान किया है, जो आह्वान किया, अपील की है, उसे हमें स्वीकार करनी चाहिए, ताकि हमारे देश के लिए ये ज़रूरी है। अब विपक्ष जो आरोप लगा रहे हैं, विपक्ष के पास कोई मुद्दे नहीं है। जब जब प्रधानमंत्री कुछ निर्णय लेते हैं विपक्ष उसको आरोप करते हैं, देश में भी बदनामी करते हैं, विदेश में जाके भी बदनामी करते हैं। ये कैसा देश प्रेम है, ये कैसा राष्ट्र प्रेम है? मैं ये कहूँगा, अभी सत्ता पक्ष के साथ, प्रधानमंत्री जी के साथ विपक्ष ने भी हाथ मिलाना चाहिए, साथ में आना चाहिए। और ऐसे जो अभी संकट जो है, युद्धजन्य परिस्थिति जो हुई है बाहर, उसको हम कैसे फेस करें, उसको कैसे हम हमारे देश को सुरक्षित रखें, इसका ध्यान विपक्ष ने रखना चाहिए, ना कि आरोप और आलोचना करनी चाहिए। विदेश दौरे भी हमारे मंत्री शंभुराज देसाई और कई मंत्री जी के जो विदेश दौरे थे हमने रद्द कर दिए। अभी ऐसे जो अनावश्यक तो कुछ नहीं, लेकिन अभी जो हालात है, हालात को देखकर हमें निर्णय लेना है। और हालात को देखकर राष्ट्र हित को, देश हित को आगे रखकर मोदी जी ने ये निर्णय लिया है, ऐलान किया है। मोदी जी हमेशा कहते हैं नेशन फर्स्ट, पहले देश उसके बाद सब कुछ। तो ये इसलिए हम भारतवासी हैं, हम देशवासी हैं, इसलिए हमें भी ये ख्याल रखना चाहिए कि हमारे देश की जनता कैसे इस संकट में से निकले बाहर। शरद पवार जी ने एक अपील की है कि विपक्ष के साथ एक बैठक होनी चाहिए, एक सकारात्मक उन्होंने अपील किया है। हाँ, देखिए, ऐसे जब जब संकट आते हैं तब तब प्रधानमंत्री मोदी जी सभी लोगों को, विपक्ष को, एनडीए को, सभी दलों को बोलते हैं, चर्चा करते हैं, विश्वास में लेते हैं और आगे बढ़ते हैं। इसलिए क्या है, इसलिए जो भी है शरद पवार साहब ने जो कहा है वो पॉजिटिव कहा है। और निश्चित रूप से ये ऐसे जो बाकी विपक्ष वाले आरोप लगा रहे हैं, उन्होंने पवार साहब से सीख लेनी चाहिए।